नमस्कार, मी डॉक्टर अरुणा हिरोदिया। आज आपण गवती चहा विषयी माहिती घेणार आहोत। हे गवत चहात टाकतात म्हणून त्याला गवती चहा म्हणतात। चहाची चव वाढवण्यासाठी चहात टाकण्यासाठीच फक्त आपल्याला माहिती आहे की गवती चहा आपण वापरतो, परंतु गवती चहामध्ये अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक, अँटी इन्फ्लमेटरी, ॲनाल्जेसिक इतर अनेक गुणधर्म असल्यामुळे अनेक विकारामध्ये फायद्याचा आहे। गवती चहा आपण चहात टाकला तर सर्दी खोकल्यापासून बचाव होतो। तसेच श्वसन संस्थेचे जे विकार असतात, तळमा वगैरे, याच्यामध्ये देखील त्याचा फायदा होतो। निद्रानाशाच्या विकारात देखील आपण गवती चहाचा वापर करू शकतो। गवती चहाचा चेहऱ्यासाठी लेप लावू शकतो। गवती चहाची पावडर घ्यायची, त्याच्यामध्ये कोरफडीचा गर घालायचा आणि याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावायचं, तर क्लिन्झिंग सारखा याचा वापर होतो आणि चेहऱ्यावरील त्वचेच्या रंध्रातून डर्ट निघून जाऊन त्वचा स्वच्छ होते आणि मुरुमासाठी प्रतिबंध होतो। हा लेप अर्ध्या तासानंतर आपण धुवू शकतो। उकळत्या पाण्यामध्ये चहाची पानं टाकून या पाण्याने जर चेहरा धुतला तर चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात। पचनाच्या विकारामध्ये देखील गवती चहाचा उपयोग होतो। अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे पचन संस्था मजबूत होते आणि त्यामुळे पोटफुगी, पोटदुखी, अतिसार, सूज इत्यादी विकार नाहीसे होतात। गवती चहा हृदयासाठी सुद्धा उपयुक्त आहे। त्याच्यामध्ये LDL आणि VLDL ही बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी होतं आणि त्यामुळे हृदयविकाराच्या अनेक समस्या दूर होतात। स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक याला आपण दूर ठेवू शकतो। तसेच रक्तपुरवठा देखील चांगला राहू शकतो। वजन नियंत्रणासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो। गवती चहामध्ये अ आणि क जीवनसत्व, तसेच लोह, तांबे, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि उष्ण गुण आहे। त्याच्यामुळे स्वेदजनन आणि मूत्रजनन म्हणजे मूत्र निर्माण करणं आणि घाम आणणं असे गुण त्याच्यामध्ये आहेत। अँटी कॅन्सरस देखील हे आहे आणि जेव्हा आपण चेहऱ्यावरती लेप लावतो त्याचबरोबर त्याचा उपयोग आपण जर का त्वचा चांगली राहावी याच्यासाठी केला तर, म्हणजे चहा हा एकच आहे परंतु तो अनेक विकारावरती उपयुक्त आहे। आता हा चहा करायचा कसा, तर गवती चहा घ्यायचा, तो धुवून घ्यायचा चांगला स्वच्छ आणि एका पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवून त्या गरम पाण्यामध्ये ह्या गवती चहाचे तुकडे आणि लिंबाचे तुकडे ठेवावे। 10 मिनिटं उकळी येऊ द्यावी। त्यानंतर त्याच्यामध्ये चहा टाकावा आणि 1 चमचा मध टाकावं। असा चहा आपण घेऊ शकतो। धन्यवाद।